हॅलो, नमस्कार. माझं नाव संदीप पारखी. मी पुण्याला कोथरूड येथे राहतो. आणि मला एक सांगायचं म्हणजे BTWचं एक फार मोठं नाव आहे पुण्यामध्ये, जे बऱ्याचशा सर्व्हिसेस देतात. पासपोर्ट, व्हिसा आणि बरंच काही इन्शुरन्सेस, त्यांचं फॉरेक्स कार्ड आणि रिगार्डिंग बऱ्याच त्याच्या अगेन्स्ट त्यांच्या सर्व्हिसेस अतिशय उत्कृष्ट सर्व्हिस आहे त्यांची. त्यांचे सगळे अटेंडंट जे आहेत, स्टाफ भरपूर आहे आणि अगदी पोलाईट आहेत सगळे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे त्यांच्याकडे, उत्तर आहे प्रॉपर. सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित समजून सांगून की पुढे हे करतात. मुख्य स्पेसिफिक नाव घ्यायचं झालं तर महेश म्हणून त्यांचं एक अटेंडंट आहे, त्याच्याशी माझा संपर्क आला. अभिजित म्हणून दुसरा आहे आणि मागे बरेचसे नितीन आणि अजून काही, आता मॅडम मला आठवत नाहीत नावं, पण संपूर्ण सगळी टीम त्यांची पोलाईट आहे. आणि आता मी जपानला जातोय, माझी मिसेस पण जाते, ती गेली आधी दीड महिन्यापूर्वी. तिचा जेव्हा व्हिसा केला त्यावेळेस आम्हाला एक उत्कृष्ट अनुभव आला. म्हणजे आता तो ऑक्टोपसी हा एक जुना सिनेमा होता जेम्स बॉन्डचा, त्याच्यामध्ये तो जेम्स बॉन्ड आणि आपला विजय अमृता टेनिस प्लेअर आहे, तो अतिशय अडचणीमध्ये जेम्स बॉन्डला रिक्षाने घेऊन जातो. तशा प्रकारे आम्ही जरांगी पाटलांचं मुंबईला आंदोलन होतं, त्याच दिवशी तिला जायचं होतं, मध्ये चेंबूरला अडकलो आणि अक्षरशः जायला काही सगळ्या वाटा बंद होत्या, सगळे हायवेज फुल होते. आणि अक्षरशः एक देवासारखा एक रिक्षावाला आला आणि त्यांनी अक्षरशः स्लम एरियातून, छोट्या ह्याच्यातून माझ्या मिसेसला एअरपोर्टला पोहोचवलं. अतिशय त्या म्हणजे त्या याचे आभार आहेत त्या रिक्षावाल्याचे आणि मुख्य BTWचे. का तर माझा पासपोर्ट त्या दिवशी मिळणार होता. आम्ही त्यांच्या ऑफिसला, दादा ऑफिसला चाललो होतो, सॉरी मिसेसचा, आणि आम्ही अडकल्यामुळे ते केलं. तर त्यांनी त्यांचा इथून अटेंडंट एअरपोर्टला पाठवला. एअरपोर्टला पाठवून आमच्या हातात फ्लाईट सुटण्याच्या 1-1.5 तास आधी आम्हाला आमचा व्हिसा, पासपोर्ट मिळाला आणि तिने फ्लाय केलं जपानला. हे अतिशय सुंदर यांच्या सर्व्हिसेस आहे. जसं पुण्यामध्ये आपण म्हणतो चितळे, पुन्हा गडगीळ, आपण त्यांच्याशिवाय कुठे जातो का? नाही. तर माझं म्हणणं आहे की व्हिसा रिगार्डिंग आणि कुठल्याही सर्व्हिसेस असेल तर आपण BTWतच गेलं पाहिजे, ही माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे. तुम्ही एकदा अनुभव घेऊन पहा, नक्कीच तुम्हाला चांगलं वाटेल. अगदी होमली आहे आणि खूप सपोर्ट करतात सगळेजण.